ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी। तमाशाचा एवढा नाद लागलाय की तुंतुणे असं म्हणत जयंत पाटलांची जहरी टीका। काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे। सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला त्यांना काही वाटत नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीका केली। आज भाजप पक्षाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे। या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुंतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी जहरी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली। ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे, अशा शेरोशायरीतून जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला। सांगली महापालिकेच्या प्रचार सभेत बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली। जयंत पाटील म्हणाले की भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करून सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे। मात्र आज भाजप काय करते? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत। आता आपले गडी देखील तिथे चालतील। काँग्रेस सर्व धर्मभावाचा विचार करून चालते, म्हणून तुम्ही साथ दिली। काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने 10 वेळा विचार करायला पाहिजे। मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही। जयंत पाटील म्हणाले की भाजपावाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात MIM सोबत युती करतात, ओबीसींच्या मांडीला मांडी लावून बसतात। यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या। सत्तेसाठी कुणाशी आघाडी करायला यांना काही वाटत नाही। काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे। साध्या मनाची सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत। ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा, अशा विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखवण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं। नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला। तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजित पवार आणि भाजपवरील आरोप प्रत्यारोपावरही त्यांनी भाष्य केले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी मला काही माहीत नाही, असं जयंत पाटील म्हणाले। 2 दिवसापूर्वीही जयंत पाटलांनी भाजपवर जोरदार टीका केली होती। काँग्रेसला या देशातून हकला असं भाजपचे लोक म्हणत होते। मात्र आजची भाजप ही काँग्रेसयुक्त भाजप झाल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला। तर भाजपात एवढे काँग्रेसचे लोक गेलेत की निष्ठावंत भाजपवाले सतरंजा उचलतायत, तर जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेत त्यांनी भाजप पक्षाचा ताबा घेतला आहे, अशी खरमरी टीकाही जयंत पाटलांनी केली। राजकारणातील अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।